बॅनर घालून फिरणं म्हणा, टी शर्ट घालून फिरणं म्हणा, बरोबर नाही, हे फार चुकीचं आहे. अंतर्वास आमच्यासाठी का, त्याच्यानंतर आपलं जीवन, त्याला उत्तरासंग म्हणतोय, हे आपल्या अंगावरती ठेवूनच आपण बाहेर पाहिजे. केलं तिथे काढून काय पण मात्र फिरत असताना आपण बँडिजवरती कसं उलट फिरायचं नाही, आपल्याला जगायचं आहे. आपण शिस्त दिसलं पाहिजे. आज तुम्ही जर ज्ञानानं जगले नाही, तुम्ही जर तुमच्या काशाई वस्त्राला जर जोपासलं नाही, तर थेट तुमच्या गुरुवरती हा म्हणजे सूर्यवंता गावकरजी महाकवी यांनी तुम्हाला काही घडवलेलं नाही. हे सरळ सरळ भिक्षू आहोत. आंदोलन करताना एक सरळ लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मोठे जे इन्स्ट्रक्शन देतील त्या गोष्टीला आम्हाला फॉलो करावं. आम्ही धोतर घातल्यासारखं जीवन घालून आम्हाला फिरायचं नाही. शिस्त पद्धतीनं आपल्या उंचीनुसार जे तुम्हाला मोठं कोण लहान कोण कल्पना नसेल, पण आपल्या मग थेट उंचीनुसार तरी आपण थेट सर्वता एका लाईननं पद्धतशीर गाडीतून उतरायचं झालं तर लाईननं पद्धतशीर उतरायचं, चढायचं झालं तर लाईनने पद्धतशीर उतरायचं. कोणी कुठेही गेलं, कोणी कसंही राहिलं नाही. ते काही आपला महाराष्ट्र नाही, आपलं गाव बूस नाही आहे की आपण कसंही वावरलं कसंही विवरलं. आपण आंदोलनाला जातोय म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तिथे तुम्ही बघणारे फक्त तुमचे 2 डोळे आहे, पण तुम्हाला बघणारे लाखो डोळे तिथे राहणार. तुमचा प्रशंसनीय तिथेच राहणार आहे, तुमचा विरोधकही तिथेच राहणार आहे. आणि तुमची इंग्लिशी सापडलेली चूक त्याचा भूमाटा व्हायला वेळ लागणार नाही. कारण तुमच्या वक्तीमध्ये वाक्यांचे वर्षाव हे किती मोठ्या प्रमाणात होतं हे प्रत्येकाला ठाऊक आहे. याची कल्पना प्रत्येकाला ही सांगायची गरज नाही. मुळात समजून घ्यायचं झालं तर एवढंच आहे की आपण सर्वांना एक अंगाने एक शिस्तबद्ध आम्हाला जेवढं जास्त राहतं तेवढं. जसं आता आम्ही इकडे सैरावेरा भटकत होतो, ते विनायक नाही आपण भिक्षू झालेला आहोत, आपण सामने झालेला आहोत. 10 दिवस का असेना, 5 दिवस का असेना, जेवढ्या दिवस होतो जेवढ्या आपल्याला या विण्यारूप जीवन जगता येतं. जसं आता एकंदरीत दमचे दसशील आहे, त्यानंतर तुमचे श्रीमान जीवन जगत असो आम्ही तर 75 शिक्क्यांचं पालन करावं लागते. त्याच्यामध्ये आमचे पहिले 26 नियम आमचं प्रॉपर बिहेवियर आहे, आमचं व्यवहार कसा असला पाहिजे, योग्य व्यवहार कसा आहे याच्या संदर्भातच आमचे 26 नियम आहे. की पहिला नियम तर हाच आहे की श्रवणाने सदैव परिमंडल घालून मी शिकेल आणि परिमंडल घालून राहील हे आमचं असलं पाहिजे. आज आमच्या अंतर्वास कशा प्रकारे राहतात नाही का, एकाचा अंतर्वास टोंगड्याच्या वरचं, एका साईडला टोंगड्याच्या खाली, एकाच्या गुडघ्याच्या वरचं, एकाच्या गुडघ्याच्या खाली नाही का. असं नको, एक पाठी धोतर घातल्यासारखं नसलं पाहिजे. एकंदरीत तो आपला जो गुडघा आहे तर गुडघ्याचा एक हित खाल्यापर्यंत किंवा 4 बोट खाल्यापर्यंत तरी आपलं ते पद्धतशीर प्रमाणे आणि आपले जे बोंबी आहे त्याच्यावरून तो अंतरास आपण घातलेला असला पाहिजे रीतसर प्रमाणे. त्याच्यानंतर आपलं जीवन सुरळीत, एक तुम्हाला घालता येत नसेल तर कोणाला तरी थोडंसं इथे जे घालणारे आहेत त्यांच्यासमोर बसायचं, त्यांना म्हणायचं की आता ही चिवर कसं घालायचं. अनेकांना चिवर सांभाळल्या जात नाही. चालताना कसंही चालायचं नाही, आपलं चिवर सांभाळून आपल्याला चालायचं. नाहीतर चिवर उडत चाललंय आणि आम्ही धावत चाललोय त्याला अर्थ नव्हे. खाली नजर ठेवून, समोरच्या पायावर नजर ठेवून, एक हाताचं अंतर ठेवून रीतसर पद्धतशीर प्रमाणे हात हलवत चालायचं नाहीये, हात हलवत बसायचं नाही, डोकं हलवत डोकं हलवत चालायचं नाही किंवा त्याप्रमाणे वर चालायचं नाही, बसायचं नाही. त्यानंतर जात आहोत आणि रस्त्याने जात आहे आपण जर आपल्या विनारूप जगत आहोत तर आपली नजर फक्त समोरच्या टाकीवरती असली पाहिजे. मग इकडे कोण आहे, इकडे कोण आहे, काय बघतोय, सैरावैरासारखं चित्रमित्रासारखं आपण इकडे तिकडे बघत चालायचं नाही. याप्रमाणे आमचे 26 नियम आहेत चालण्याचे, बसण्याचे, उठण्याचे, प्रॉपरनेसच्या संदर्भात. त्यानंतर भोजनाचे नियम आमचे टोटली 30 आहेत. बोटं चाकत खायचे नाहीये, सपसप करत खायचं नाही. आपलं जे पात्रामध्ये आहे आपण त्या पात्रामध्ये विनारूप बसून जे भोजन ग्रहण करतो त्या अनुरूप आपल्याला जगायचं आहे. त्यानंतर सोडा धम्म सांगावा, कोणाला सांगावा, कसं सांगावा त्याच्या संदर्भात आहे. बसले कुठेही गप्पा चर्चा करत बसलं काही अर्थ नाही आहे. आणि त्यानंतर 3 नियम आहे पेशाब पाखाण्याचा संदर्भ.
लघवी आणि संडासाच्या संदर्भात 3 नियम आहेत की हिरव्या गवतावर नको, पाण्यात नको, बरोबर आहे, उभ्याने नको। या अनुरूप आम्ही ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे। शिस्तबद्धता आम्ही जेवढं चांगलं राहू, जेवढं विनयारूप राहू तेवढं चांगलं राहील। विनयाचे कल्याण एवढं आहे की विनयामुळे संपूर्ण जग जिंकता येते, हे भगवान बुद्ध आमच्यासमोर आदर्श आहे। विनयाने सर्व काही बदलवता येते। स्वाभिमान तुमच्या ठाई असेल, विनय तुमच्यामध्ये असेल आणि विद्या संपन्न असाल तर या जगाचा संपूर्ण इतिहास तुम्ही बदलू शकता। हे परंतु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासमोर उदाहरण आहे। त्यामुळे आम्ही जर आज भिक्षू जर विनयारूप जगायला लागू आणि एवढा मोठा संघ सांघिक रूपाने जर विनयारूप त्याप्रमाणे चालायला लागू तर किती मोठा बदलाव आम्ही घडू शकतो, ही त्याचं जिवंत उदाहरण आपण निर्माण करण्यासाठी त्या दिल्ली स्थित जंतर मंतरवर निघालेला आहे। त्यामुळे आपण आपल्या विनयाला मुकणार नाही, चलबिचल आपल्यामध्ये राहणार नाही। आपण भिक्षू आहोत, ग्रहस्थ नाही, हे पहिलं ध्यान ठेवलं। नाहीतर उठलं सुटलं ग्रहस्थाकडे कसे चाललं याला अर्थ नाही। कोणी पांढरे पॅनल घालून जाईल, कोणी काळी घालून जाईल, कोणी हिरवं, कोणी निळं, कोणी पिवळं, असलं काही नाही। विनयारूप चिवरा केलीच गाडीतून खालीच उतरायचं आहे। जोपर्यंत आपण वापस जात नाही आपल्या घरापर्यंत तोपर्यंत याप्रमाणे आपण चांगलं राहायचं आहे। मोठे भिक्षू आपल्याला जे वेळोवेळी इन्स्ट्रक्शन देत राहील, जे काही आपल्याला आज्ञा देत राहील, जे काही आपल्याला वेळोवेळी आपल्याला सांगत राहील की आपण असं करायचं, तर त्याप्रमाणेच आपल्याला जगायचं, उठसूट कसंही जगायचं नाही आहे। आपल्या विनयारूपच आपण राहू तरच आपलं चांगलं राहील, तरच आपलं कल्याण राहील। हा वेळ तुम्हाला मिळाला नाही, मीही मान्य करतो की काल परवाच्या रात्री तुमची दीक्षा झाली आणि ते दुसऱ्या दिवशी आपण निघालो, त्यामुळे तो वेळ तुम्हाला मिळाला नाही समजून घेण्यासाठी। पण मात्र आपण मनुष्य आहोत आणि मनुष्याने कसा व्यवहार केला पाहिजे एवढी तरी आम्ही समज आज एवढे मोठे झाले तर त्याची कल्पना आम्हाला आहे। आणि त्यानंतर भिक्षून कशाप्रमाणे असले पाहिजे, जसं आम्ही भिक्षू नसताना भिक्षूंवरती बोट दाखवत बोलतो, तर मग आज आम्ही जर भिक्षू आहोत तर आम्ही कसं असलं पाहिजे हे समजून घेऊन आम्ही जगलो पाहिजे, तर आम्ही खरोखर त्याप्रमाणे जगतो। ठीक आहे, मग आपण आता खाऊया आणि निघूया। हा, विकाल होईल ना, 12 नंतर जेवण नसते। आता कसं कारण आपण ट्रॅव्हलिंग मध्ये आहोत, वेळ प्रसंग आहे, त्यामुळे आपण हे करतोय। हा, विकाल भोजनाच्या संदर्भात एक संदर्भ बोलून जायचा झाला तर बघा, प्रवासी, वयोवृद्ध आणि आजारी अशी 3 व्यक्ती आहे की या 3 व्यक्तींनी मध्यांतरानंतर भोजन केलं तरी काही हरकत नाही। आपण प्रवासामध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ मागे पुढे झालेला आहे, त्यामुळे आपण आज भोजन थोडं लेट झालं नाही तर तुम्ही म्हणताल भरतेचे कधीही खातात आणि केव्हाही खातात, याला तसं नव्हे। ठीक आहे, थोडी समज घ्यायची नाही तर गैरसमज करून घ्यायचा नहीं। पूर्णिमा टाइम्स न्यूज़ चैनल पर ये भिक्षुगण है, पूना से निकले हुए 100 भिक्षुगण है, दिल्ली जा रहे हैं जंतर मंतर पर महाबोधि विहार का जो आंदोलन चल रहा है उसमें सम्मिलित होने के लिए ये भिक्षुगण पूना से 2 गाड़ियों में जा रहे हैं। इसके साथ भंते धम्म किरण भी है जो इस आंदोलन में पूना की ओर से प्रतिनिधित्व कर रहे हैं। हमारे चैनल पर बने रहने के लिए हम आपका धन्यवाद करते हैं। साधु साधु साधु, आपका मंगल।